सोयाबीन पिकातील फवारणी व्यवस्थापन, 3 महत्त्वाच्या फवारण्या आणि त्यांची योग्य वेळ। हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। सोयाबीन हे भारतातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे। याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी योग्य फवारणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे। आज आपण सोयाबीनच्या शेतीमध्ये कोणत्या 3 फवारण्या कराव्यात आणि त्या कधी कराव्यात याबद्दल आपण सखोल माहिती पाहणार आहोत। पहिली फवारणी अंकुरणानंतर 15 ते 20 दिवसांनी। पहिली फवारणी म्हणजे शेंगापासून निर्माण होणाऱ्या किडी आणि रोगांचा प्रतिबंध करणे। या फवारणीचा मुख्य उद्देश सोयाबीनच्या प्रारंभिक अवस्थेत होणाऱ्या कीटकांचा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध करणे आहे। फवारणीचे साहित्य: क्लोरोपायरिफॉस 20% EC 1.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे। कार्बेंडाझिम 50% WP 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे। शेंगा उगवल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी ही फवारणी करावी। यामुळे पिकाला सुरुवातीला संरक्षण मिळते आणि त्यांची वृद्धी सुरळीत होते। दुसरी फवारणी फुलोरा येण्यापूर्वी 35 ते 40 दिवसांनी। फुलोरा येण्यापूर्वीची ही फवारणी पिकाच्या उत्पादनावर थेट परिणाम करते। फुलोरा येण्याच्या कालावधीत पिकांवर फुलांचे सेटिंग व फळांची वाढ होते, ज्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते। फवारणीचे साहित्य: इमिडाक्लोप्रिड 17.8% SL 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे। हेक्साकोनाझोल 5% EC 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे। फुलोरा येण्याच्या 7 ते 10 दिवस आधी ही फवारणी करावी। यामुळे कीटक आणि बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो व पिकांची वाढ निर्दिष्ट होते। तिसरी फवारणी शेंगा भरत असताना 60 ते 65 दिवसांनी। शेंगा भरत असताना पिकावर जास्तीत जास्त फुलांचे सेटिंग होते व शेंगांची गुणवत्ता वाढते। ही फवारणी पिकांच्या अंतिम उत्पादनावर निर्णायक परिणाम करते। फवारणीचे साहित्य: पिनोसेड 45% EC 0.3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे। डायफेनोकोनाझोल 25% EC 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। शेंगा भरत असताना म्हणजेच पिकाच्या 60 ते 65 दिवसाच्या कालावधीत ही फवारणी करावी। यामुळे शेंगांचा आकार मोठा होतो आणि उत्पादनातही वाढ होते। सोयाबीन पिकातील फवारणी व्यवस्थापन हे उत्पादनात वाढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। योग्य वेळी केलेल्या फवारण्या पिकांच्या वाढीवर, फुलोरा व शेंगांच्या विकासावर आणि उत्पादनाच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम करतात। या 3 फवारण्या योग्य वेळेत व योग्य प्रमाणात केल्यास सोयाबीनच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते। आशा आहे की या माहितीने तुम्हाला सोयाबीन पिकाचे फवारणी व्यवस्थापनाबद्दल सखोल ज्ञान मिळाले असेल। योग्य पद्धतीने आणि वेळेत केलेली फवारणी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ करते, ज्यामुळे शेतीतील नफा देखील वाढतो,
सोयाबीनच्या शेतीत या तिन्ही फवारण्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्या योग्य प्रकारे करा आणि आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ करा।